चला वास करणारी चैतन्य शक्ती तसे जगातील सर्व देवी देवतांना, साधू संतांना, गुरुवर्यांना नमस्कार. आम्ही सर्वजण टिमखंबा नागपूर या नागपूर शहरामधून आमचे परमपत्नी सर्व नागपूरकर मंडळी आणि सर्व बाबांचे भक्तगण काल सकाळी जवळजवळ 5:30 ते 6 वाजतापासून आम्ही शेगावला जाण्याकरता निघालो. मायबाप खरोखरच भाग्याचा तो उदय आणि ते हे थोडे संत भाय म्हणून खरोखर नाम घेता वाटत आले आणि यज्ञ पावला पाहिजे. आवडे देवाचे ऐका जो प्रकार नामाचा उच्चार महापर्यंत दिनं तुळशी माळा गोपी चंद्रगणा हृदय भाळा वैष्णवाचा असं नामस्मरण करत करत माझा खरोखर कारण होईल थोडा त्रास पण पूर्ण हलका खरोखर आता आपण सर्वजण चालून ठेवलो आहोत की असं वाटतं बा आता माझी स्वतःची तब्येत असं वाटतं बा भोजन न करता तसं थोडा आराम करा. पण नाम चांगले चांगले कंठी राव हेची भरे कपी कुळ उद्धरणे मुक्त केले राक्षसा असे आमचे स्वयं भगवान श्री राम प्रभू लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं प्रभुमोचनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा मंगळवादो पावन घालो चराचरी. मी करा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका. एका जनांधनी तुमचा दास त्याची आस कृपाळी. तर या नामाचं महत्व एवढं आहे की वाघ्या कोळी महाहकारी आणि नावे तारीने निर्धारी. खरोखर वाल्या हा उन्हाळ धंदे करायचा, चोऱ्या करायचा, रस्त्यावर कोणी आलं तर त्यांना शासन करायचा. पण एक वेळचा प्रसंग नारद महर्षी त्यांना संत भेटले. माणसाच्या जीवनाचा उदय काय केवढा उदय झाला म्हणजे माणसाने कायद्या प्रॉब्लेम सांगितलं की या ठिकाणी समर्थ होता आपण सांगितल्यामध्ये असलो मग कल्याण कल्याण. तर असं ते नारद मुनी जी भेट झाली. भेट झाल्यावर हे रामायण जे आहे गावात रामायण आहे, तत्वात रामायण आहे, दास रामायण आहे, कालबोल अनेक प्रकारचे रामायण. तिन्ही म्हणजे स्वतःमुक्ती पाहता तिन्ही लोकांमध्ये सुद्धा हे रामायण
पण दोन अक्षर आहे बघा सिद्धांत आहे, तर ते कोणते? राम आणि म. म्हणून रामकृष्ण नामी ही तुम्ही सागरी आणि हृदय मंदिरी स्मरा काय का आपली आपण राम सोडवण आणि संसार बंधन सोडावे. ज्ञानदेवात आणि रामकृष्ण मला हृदय व्हावा तरी कृती राहिला. तर खरोखर तो वाल्या राम 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 हरिनाम घेत असताना खरोखर त्यांच्या अंगावर असं वाळू झालं आणि त्या वाळूमधून सुद्धा उच्चार यायचा. एवढं त्या नामाचं महत्व. मग त्या आता सोमवार सुद्धा आहे शिवभळा चक्रवर्ती त्याचे पाय मागे भित्ती वाचे वदता शिवनाम तयार बाधी करून नाम धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष एका जनातनी शिव निघाली काही काळाचे भय आहे. तर ते त्या रामनामामुळं महादेवाच्या कंठामध्ये जो 10 होत होता तो 10 शांत झाला. हे प्रतीक माझ्या कशाचं आहे? नामाचं आहे. म्हणून आपल्याला आपली संध्या आपली दैनंदिनी आपली पूजा वगैरे आपल्याला आपल्या स्वतःच्या घरी सुद्धा करता येते. परंतु विठ्ठल विठ्ठल म्हणा विरोधात हा सुद्धा डोळा स्वर्गी नाही. स्वर्गामध्ये काहीच नाही आहे. स्वर्गीच्या आम्हाला इच्छिता ती जेव्हा मृत्यूरूप भावा जन्मामा नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत राहू दिची. म्हणून बाबा खरोखर आपल्याला या भवसागरामधून जर आपल्याला पार व्हायचं असेल तर खरोखर आपण वारी शेगावाची गरीब लोक फक्त तयासी अनंत सांभाळलं. गजाननाताई शुद्धव्यापी निष्ठा तयाराची कष्टा देई नाही. गजानन कीर्तीचे गरीब लोक गाणं तया मागायला पुरं नाही. अनुभवयाचा घ्याले तुम्ही झाले आणि दिनवी त्याला घे दास बोलते. खरोखर आपल्याला मला तुम्ही एक सांगा, आपण प्रत्येका एवढा जरी श्रीमंत कर्म श्रीमंत माणूस जरी असला तरी दुपारपर्यंत ती वेळ नसता. आता एक जेवण म्हणजे दुपारचं जेवण एक चौथी बाजू आहे आणि मध्य पिरियडमध्ये 2 वेळा नाश्ता होते आणि संध्याकाळी पुन्हा भोजन. सांगा शक्य आहे का? नाही. पण हे प्रत्येक कशाचं आहे? ध्येय बघता का करीना भजन